शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2026 आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते, परंतु आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आज तेजी आणि मंदी ह्या दोन्हींचंही सावट फारसं नाही आहे. एकंदरीत कापूस दरामध्ये तेजी तर आहे, भाव चांगले मिळत आहेत. परंतु ज्या पद्धतीनं बाजार फिरायला पाहिजेत, त्या पद्धतीनं सध्या तरी फिरताना दिसत नाहीत. आणखी एक 3-4 दिवस आपल्याला तेजीमंदी पाहणं गरजेचं आहे आणि त्यामधून पुन्हा एकदा आपल्याला अंदाज लागेल, की पुढं मार्केट किती आहे. परंतु तरीसुद्धा जे शेतकरी अजून वाट पाहत आहेत, की व्हिडिओ येत नाही आहे, माहिती येत नाही आहे किंवा सांगितलं जात नाही विकावं की ठेवावं, तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन डेअरी चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी. काल 21 जानेवारीमध्ये आपण पाहिलं 55,100 रुपये गठण हे झालेलं होतं. आजही गठण तेवढंच आहे, 55,100 रुपये. म्हणजे मार्केट स्टेबल आहे. मार्केटमध्ये फारसा काही फरक झालेला नाही. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळजवळ अंदाज दिलेल्यापैकी जे 2 टप्पे होते, हे दोन्हीही टप्पे मार्केटने पार केलेले आहेत आणि आता जवळजवळ 55,500 रुपयांवर मार्केट येऊन थांबणार आहे. तर नक्की काय करावं? तर मित्रांनो, लक्षात घ्या, इथून पुढे मार्केट जे आहे तर हे वाढण्याची शक्यता खूप मोठी नाही. म्हणजे आत्ताच्या घडीला जे मार्केट आहे साधारण 8,300 8,400 रुपये आहे. आणि माझा एक अंदाज असा आहे की साधारण 9,000 ते 9,500 पर्यंत कापूस जाऊ शकतो. आता ह्या कालावधीला जवळजवळ 1.5 महिना 2 महिने जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर मार्केट बंद होतील. मग मार्केट बंद होतील अशा वेळेला सुद्धा अशी एक कंडिशन येऊ शकते की ज्या कंडिशनमध्ये जवळजवळ 10,000 पर्यंत कापूस जाऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. माझं एक मत असं असेल की आत्ता जे 2 टप्पे मी तुम्हाला दिले होते, हे दोन्ही टप्पे पार झालेले आहेत. त्यामुळे 100, 200, 300, 400 रुपयांची जर वाढ झाली, तर अशा वेळेसच आपला कापूस शक्यतो आता विक्री करा. कारण थांबून फार जास्त काही फायदा होणार नाही. 1.5 महिन्यामध्ये जे मार्केट वाढलेलं आहे, ते पुढच्या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा वाढणार नाही. त्यामुळं विक्रीचा निर्णय हा तुमचा अंतिम असेल आणि फायद्याचा असेल. आता एकंदरीत कापूस बाजारभावाची जर पाहणी केली तर लोकल मार्केटमध्ये साधारण 7,300 7,400 दर आहे. जिनिंगमध्ये किंवा छोट्या जिनिंगमध्ये, छोट्या मार्केटमध्ये किंवा मीडियम मार्केटमध्ये जो रेट आहे हा सर्वसाधारण 7,700 7,800 7,900 हे दर आहेत. आणि मोठ्या मार्केटमध्ये म्हणजे मोठ्या बाजार समितीमध्ये किंवा अकोट बाजार समितीसारख्या समितीमध्ये जवळजवळ 8,000 8,100 8,200 8,300 पर्यंत हे दर आहेत. आता याच्यामध्ये आणखी वाढ होईल, पण कधी? ज्यावेळेस मार्केटमध्ये तेजी निर्माण होईल त्यावेळेस. आता पाहूयात उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते की मंदी पाहायला मिळते. परंतु हो, जर तुम्हाला कापूस विक्री करायचा असेल तर करून घ्या. बाकी वेळ सांगतेच, कारण मार्केटमध्ये आता इथून पुढे जी वाढ होईल ही कमी असेल आणि त्याच्यामध्ये खूप तेजी मंदी ही कंटिन्युअसली चालू राहील. धन्यवाद.